शिक्षक मित्र मैत्रिणींनो नमस्कार। राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्याबाबत दिनांक 16 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आजच एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक मित्रमैत्रिणींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर बघूया की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्याबाबत या GR मध्ये कोणकोणती नियमावली आणि निकष देण्यात आलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण यामध्ये हा जो GR आलेला आहे तो शासन निर्णय पाहून घेऊया। तर सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। यानंतर यामध्ये अभियानाची व्याप्ती आपल्याला देण्यात आलेला आहे। या अभियानासाठी शाळांची जी विभागणी आहे ही 2 वर्गवारीमध्ये करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये विभागणी अ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि ब मध्ये उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा समावेश आहे। यामध्ये बघा जर आपण हे स्तर पाहिले तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, त्यानंतर वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशी यामध्ये 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे। यामध्ये ही प्रक्रिया तालुका स्तरावर, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर समोर नंतर मनपा स्तर आणि विभाग स्तरावर समोर जाणार आहे। शेवटी या योजनेचा म्हणण्यापेक्षा या अभियानाची व्याप्ती ही राज्यस्तरावर जाऊन त्यातूनच विजेती शाळा ही ठरविली जाणार आहे। मग या अभियानाची उद्दिष्टे काय असणार आहेत? तर या अभियानाची उद्दिष्टे ही असणार आहेत की शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे आणि शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे। या अभियानाचा कालावधी काय असणार आहे? तर दिनांक 24 ऑक्टोबर ते दिनांक 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अभियानाची पूर्वतयारी करायची आहे। नंतर दिनांक 3 नोव्हेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत औपचारिक कार्यक्रमाद्वारे या अभियानाची सुरुवात होईल आणि हा कार्यक्रम 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होईल। त्यानंतर 1 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे आणि त्यानंतर सुयोग्य अशा दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल। त्यानंतर यामध्ये अभियानाचे स्वरूप देण्यात आलेले आहेत। बघा अभियानाचे स्वरूप कसं असणार आहे? यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येणार आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधांसाठी 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 101 गुण आणि शैक्षणिक संपादनासाठी किंवा संपादनूकसाठी 61 गुण अशा पद्धतीची एकूण टोटल 200 गुणांचा यामध्ये समावेश असणार आहे। यामध्ये विविध पद्धतीचे स्तर यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्या स्तरानुसार एकूण जे गुणदान आहे ते गुणदान यामध्ये असणार आहे। यामध्ये समोर आपण बघूया की या अभियानाद्वारे जे निकष लावण्यात आलेले आहेत आणि ज्या निकषांच्या आधारावर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर जे मूल्यांकन केले जाणार आहे तर हे मूल्यांकन टोटल 200 मार्कांचं केले जाणार आहे। यानंतर इथे शाळांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळे त्याचे ह्या देण्यात आलेले आहे। आपण पुन्हा समोर जाऊया। समोर याच्यामध्ये काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर याच्यामध्ये बघा समोर दिलेला आहे
पारितोषिके काय असणार आहेत? तर या अभियानांतर्गत प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा स्वरूपामध्ये रकमेच्या स्वरूपात पारितोषिके दिली जाणार आहेत. मग ही पारितोषिके कशी असणार आहेत? तर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यासोबतच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांच्यासाठी बघा, तालुका स्तरावर पहिल्याला 1 लाख रुपये, दुसऱ्याला 2 लाख रुपये, तिसऱ्याला 3 लाख रुपये, यामध्ये टोटल जे आहे 114 लाख रुपयाचा यामध्ये करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरीय मध्ये तिसऱ्याला 3 लाख रुपये, दुसऱ्याला 5 लाख रुपये आणि पहिल्याला 11 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर मनपा स्तरीय मध्ये तिसऱ्याला 11 लाख, दुसऱ्याला 15 लाख आणि तिसऱ्याला 21 लाख रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये इतर व्यवस्थापनांच्या शाळांना सुद्धा अशाच पद्धतीची एक रचना असणार आहे. त्यानंतर महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र जे असणार आहे, तर यामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तिसऱ्याला 1 लाख, दुसऱ्याला 2 लाख, तिसऱ्याला 3 लाख, जिल्हास्तरीय मध्ये 3 लाख, 5 लाख, 11 लाख आणि नंतर त्यामध्ये मनपास्तरीय 11 लाख, 15 लाख आणि 21 लाख अशा पद्धतीने त्याची बक्षीस वितरण जी समारंभांची किंवा जी पद्धती आहे ती अवलंबिली जाणार आहे. समोर पुन्हा आपण याच्यामध्ये बघूया की उर्वरित महाराष्ट्रासाठी काय असणार आहे. तर तिसऱ्याला 1 लाख रुपये, दुसऱ्याला 2 लाख रुपये, पहिल्याला 3 लाख रुपये. यामध्ये पुन्हा विभाग स्तरावर त्यांना तिसऱ्याला 11 लाख रुपये, दुसऱ्याला 15 लाख रुपये आणि पहिल्याला 21 लाख रुपये यामध्ये दिले जाणार आहेत. या पद्धतीनेच या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर बघा, राज्यस्तरीय पारितोषिक काय असणार आहे. तर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तिसऱ्याला 21 लाख रुपये, दुसऱ्याला 31 लाख रुपये आणि पहिल्याला 51 लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि हीच पद्धत उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सुद्धा दिली जाणार आहे. यामध्ये पुन्हा आपण समोर काही आहे का ते सुद्धा बघून घेऊया. तर कार्यक्षेत्र यामध्ये दिलेले आहे. कार्यक्षेत्रानंतर राज्यस्तरावर स्पर्धा, रकमेचा विनियोग कसा करायचा आहे त्याबद्दलची यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी हा एक जो GR आहे, हा GR आजच दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याचा विषय होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान राबविण्याबाबत. तर एकंदरीत शाळांनी या पद्धतीने आपली कार्यप्रणाली किंवा कार्यवाही करून या सुंदर शाळा उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून आपली शाळा सुंदर कशी आहे हे शासन स्तरावर दाखवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना पारितोषिक सुद्धा दिलं जाणार आहे. एकंदरीत हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.